चौथा दिवस झाला अजून दादाला पाणी सुद्धा नाही. आज क्रिटिकल होत राहिले पेशंट आमचे. कामाला मारायचं ठरवलं काय तुम्ही सगळ्यांना? इथून न्यायालय तर तिकडे काय करायचं काहीच माहित नाही आम्हाला अजून. आज हे पेशंट व्हायले आज 180 कितीतरी बीपी झालेला आहे यांचा. कोणतरी आहे काही तर आलं का कोणी एक सरकार कोणी इथं? सरकारकडे तुमची काय मागणी असणार? आम्ही इथून जाणार नाहीत आज. आम्ही इथून मेलो तरी बी आम्ही आता इथून जाणार नाहीत आणि आमचे उपचार घेणार नाहीत. आमची सहनशीलता संपलेली आहे आता. पण जरांगे पाटीलच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते सुद्धा आंदोलन मागे घेणार नाहीत. आम्ही पण घेणार नाहीत. आम्ही पण नाही घेणार. त्यांची तब्येत खालावत चालली आता. आम्ही लक्ष देऊन एक मिनिट आपल्यासोबत अजून काही आंदोलक आहेत. दादा तुम्ही काय म्हणाल, काय सांगाल? आम्ही इथून दादांचा प्रयत्न केल्याशिवाय दादा ज्यावेळेस आमच्याशी चांगलं बोलतील त्यावेळेस आम्ही ही जागा सोडणार. दादांना जर कमी जास्त झालं तर आम्ही सुद्धा ती सूर्य पाहणार नाही. दादांची आम्हाला तब्येतीची गरज आहे. दादांची लय जरूर गरज आहे. आमच्यातली 100पैकी 25 मेली तरी चालतेली, पण आमचं दादा जगलं पाहिजे. तर फक्त दादा जर नाही, जर दादांना काय झालं तर आम्ही सुद्धा सूर्य पाहणार नाही त्या दिवसाचा.